बारा कोळा झालाच पाहिजे। आणि आज या आंदोलनामध्ये सर्व शेतकरी, सर्व पक्षीय नेते मंडळी सर्व सहभागी झालेले आहेत। तरी मित्रांनो, जर या बीजेपी सरकारला 3 वर्षात असं वाटत असेल, यांना जर आभार 3 बोट देत असेल, तर शेतकरी राजा जर 7-12 कोरा झाला नाही तर यांच्या तंगड्या जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो। म्हणून वीज बिल माफ झालं पाहिजे, शेतकऱ्यांना 7-12 कोरा केला गेलाच पाहिजे। ज्या व्यापारी लोकांवर, उद्योगपतींवर तुम्ही बीजेपी सरकार आज लाखो करोडो अरबो रुपये त्यांना अनुदान म्हणून सूट देता आणि शेतकऱ्यांचे काही थोडेफार पैसे सूट द्यायला तुमची नाडी सबंधमध्ये येते। आणि असंच जर तुम्हाला वाटत असेल तर असंच हे शेतकरी आज जागृत झालेले आहेत। हे शेतकरी तुमची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। म्हणून सांगतो, अरे फार मोठ्या बोलतापा दिल्या, अच्छे दिन आने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं, गधे गुलगुले खाने वाले हैं, किसान फांसी लगा के मरने वाले हैं। हे अच्छे दिन होते का तुमचे? तुमच्या एकही अजिंठा दिलेला तुम्ही मान्य केला नाही। पण जगाचा पोशिंदा हा शेतकरी राजा आज जागृत झालेला आहे। म्हणून जगाच्या आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, लाख मेरे तरी तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। म्हणून मित्रांनो, शेतकरी हा आपला बाप आहे आणि आपण त्याची पोरं आहोत। पण तुम्ही सत्तेत घेऊन माजलेली पोरं होऊन गेले आहात, पण तुमचा माज हा तुमचा बाप शेतकरी राजा जिरवल्याशिवाय राहणार